सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण हिवाळा विशेष खजूर आणि राजगिऱ्याच्या वड्या बघणार आहोत. याला तुम्ही प्रोटीन बार सुद्धा म्हणू शकता. तर त्यासाठी मी इथे पाव किलो हे खजूर घेतलेले आहेत. बिया काढून याला मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे मिक्सरमधून फिरवायला सोपे जातात. त्याचबरोबर काही ड्रायफ्रुट्स मी इथे कट करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. आता एक कढई घेऊया. या कढईमध्ये एक 2 चमचे साजूक तूप मी घेत आहे. तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपण जो खजूर घेतला आहे तो घालायचा आहे. बऱ्याच वेळेला बरीच जण खजूर हा आधी बारीक करून घेतात मिक्सरमधून आणि मग तो परततात. पण मी असे तुकडा केलेला खजूर आधी परतून घेते, म्हणजे तो छान नरम होतो आणि मग मिक्सरमधून फिरवताना जास्त त्रास होत नाही. त्यामुळे हा खजूर मी आधी एक 8 ते 10 मिनिटं छान परतून घेणार आहे तुपावर. गॅसची आच आपल्याला मीडियम ठेवायची आहे. मीडियम आचेवरती 8 ते 10 मिनिटं हा खजूर छान परतून घ्यायचा आहे. तर 10 मिनिटानंतर हा खजूर छान असा नरम झालेला आहे. हा आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आणि थरात थंड व्हायला ठेवूयात. आणि याच कढईमध्ये आता आपल्याला ड्रायफ्रुट्स सुद्धा परतून घ्यायचे आहेत. खजूर हा पूर्ण काढून घेतलेला आहे. पुन्हा 1 चमचाभर तूप घातलं आहे आणि जे मी ड्रायफ्रूट कट करून घेतले होते ते घातले आहे. यामध्ये मी काजू, बदाम, पिस्ता आणि काही सीड्स घेतले आहेत. तशात 1 चमचे खसखस घेतली आहे. आता हे सगळं जिन्नस आपल्याला छान एक 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे, कारण मी नट्स जे घेतले आहेत ते रोस्टेड आहेत. त्यामुळे मी 1 मिनिटभरच हे परतणार आहे. तुम्ही जर घरातले कच्चे वापरणार असाल तर थोडा जास्त वेळ त्याला परतून तुपावर घेऊ शकता. आता यामध्ये मी मिक्सरमधून खजूर बारीक करून घेतलेला आहे तो घालणार आहे. आधी गरम केल्यामुळे तो मिक्सरमधून फिरवायला अजिबात त्रास होत नाही. तर याचबरोबर मी राजगिऱ्याचे जे आपले लाडू असतात ते 2 लाडू पाव किलो खजूरसाठी मिक्सरमधून ते सुद्धा फिरवून घेतले आहेत. राजगिऱ्याचे लाडू टाकल्यामुळे ना मिश्रण पटकन सुकतं आणि त्याला सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची अजिबात गरज लागत नाही. त्याशिवाय राजगिरा हा आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक असल्यामुळे या वड्यांमध्ये किंवा लाडूमध्ये तुम्ही जर मिक्सरला लावून तो राजगिरा वापरला तर त्याची चवही वाढते आणि पौष्टिकपणा सुद्धा वाढतो. तुम्ही बघू शकता राजगिरा टाकल्यामुळे हे मिश्रण खूप पटकन सुक्क असं झालेलं आहे. आता गॅस मी हे बंद करून घेते आणि हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा ज्या डब्यात सेट करायचंय, तुम्हाला वड्या करणार आहात डायरेक्ट त्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी ते एका डब्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण ओतत आहे. तुम्हाला जर या वड्या बनवायच्या नसतील किंवा हे जर बार बनवायचे नसतील तर डायरेक्ट तुम्ही याच वेळेला लाडू सुद्धा वळायला घेऊ शकता. छान लाडू याचे असे पटकन वळून तयार होतात. अजिबात जास्त कष्ट करायची गरज लागत नाही. आता हे मिश्रण पटापट सुकतं, त्यामुळे थोडं घाईने आपल्याला हे डब्यामध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. चमच्याने किंवा हातानेच तुम्ही ते प्रेस करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे छान मी असं सेट इथे डब्यात करून घेतलेलं आहे. याला चमच्याने किंवा एखाद्या वाटीला खालच्या साईडने तूप लावून तुम्ही प्रेस करून याला छान व्यवस्थित शेप देऊ शकता. आता या डब्याला छान मी असं झाकण लावून घेणार आहे आणि अगदी अर्ध्या तासासाठीच आपल्याला हे सेट करायला ठेवायचं आहे. याहून जास्त वेळ याला लागत नाही, कारण आपण राजगिरा घातल्यामुळे ते ऑलरेडी मिश्रण सुक्क असं झालेलं आहे. आता फक्त अर्ध्या तासासाठी हा डब्बा मी रूम टेम्परेचरवरच ठेवणार आहे. फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची अजिबात गरज लागत नाही. एक अर्ध्या तासानंतर ह्याचं झाकण उघडून या डब्याच्या आपल्याला कडा आधी सोडवून घ्यायच्या आहेत. सुरीच्या साहाय्याने मी आधी याच्या कडा सोडवून घेत आहे. कडा सोडवून झाल्यावरती तुम्हाला हवे असतील त्या आकाराच्या किंवा त्या शेपच्या वड्या तुम्ही करू शकता. तर मी इथे आयताकृती आकार असा ठेवत आहे वडीचा. तुम्हाला जर त्याचे लांब लांब बार बनवायचे असतील तर तुम्ही त्या हिशोबाने सुद्धा आयताकृती बार असे मोठे बनवू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये मुलांसाठी हा खूप पौष्टिक पदार्थ आहे. अगदी झटपट बनतो आणि शिवाय
ह्याच्यात गूळ, साखर वगैरे काहीच घालायची गरज लागत नाही. खजुराचा गोडवाच याला पुरेसा असतो. सोबतच आपण राजगिरा सुद्धा यामध्ये वापरलेला आहे. त्यामुळे त्याचा पौष्टिकपणा हा अजून कितीतरी पटीने वाढला जातो. तर या हिवाळ्यामध्ये घरातल्यांसाठी अगदी लहानांपासून मोठ्यांसाठी हे तुम्ही बार नक्कीच बनवू शकता. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करा.